नमस्कार मित्रांनो, सत्य चर्चेमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत। काही दिवसातच लोकसभा 2024 साठी रणधुमाळी होणार आहे। काही दिवसातच आचारसंहिता जाहीर होऊन देशातील 2024 च्या लोकसभेच्या निवडणुका पार पडतील। परंतु या निवडणुका होत असताना प्रत्येक वेळेस एक प्रश्न उपस्थित केला जातो, तो म्हणजे ईव्हीएम मशीन। या ईव्हीएम मशीन मध्ये गडबड केली जाते असं देशातील काही नागरिक आणि संघटनांचं म्हणणं आहे। या संदर्भात अनेक नागरिक अनेक संघटना या संदर्भात वारंवार आंदोलन करत असतात। या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम यांनी केलं आहे। सन 2024 च्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन फोडा यासाठी 15 लाख कार्यकर्ते तयार केले जाणार आहेत। बूथनुसार कार्यकर्ते तयार करून या ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये जन आंदोलन करण्याचा निर्धार वामन मेश्राम यांनी घेतला आहे। लोकसभा 2024 मध्ये जर असे झाले तर निवडणुकांचं काय होईल हे सांगता येणार नाही। परंतु निवडणूक आयोगाला हा गंभीर इशारा देखील समजायला हवा। देशामध्ये अनेक नागरिकांचं मत आहे ईव्हीएम मशीन मध्ये गडबड होती, यासाठी निवडणूक आयोगाने त्याचं निसंकरण करणं गरजेचं आहे, जनजागृती करणं गरजेचं आहे। खरंच ईव्हीएम मशीन मध्ये गडबड होती का या संदर्भात प्रात्यक्षिक होणे गरजेचं आहे। या संदर्भामध्ये या देशात सर्वात प्रथम ईव्हीएम मशीन मध्ये गडबड होती हे याच संघटनेचे वामन मेश्राम यांनी सर्वात प्रथम सुरुवात त्यांनी केली होती। आता या ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये त्यांनी जन आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। 2024 च्या निवडणुकांमध्ये खरंच ईव्हीएम मशीन फोडल्या जातील का हे येणारा काळच ठरेल। परंतु सध्या देशांमध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्या देखील बघणं गरजेचं आहे। सीबीआय, ईडी अशा अनेक संस्थांचा गैरवापर देखील होताना दिसत आहे। त्यामुळे देशातील नागरिक सुद्धा या सर्व गोष्टीकडे बघत असून नाराजी व्यक्त करत आहे। बघूया 2024 च्या निवडणुकीमध्ये काय याचा इफेक्ट होतो, हा येणारा काळच ठरवेल। परंतु ईव्हीएम मशीनच्या संदर्भात अनेक नागरिक म्हणतात ईव्हीएम मध्ये गडबड होती, त्याचबरोबर अनेक पक्ष देखील म्हणतात। परंतु अनेकांचं मत आहे बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या, परंतु निवडणूक आयोग मात्र ईव्हीएम मशीन मध्ये ठाम आहे। निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की यासाठी वेळ वाचतो, अनेक गोष्टी वाचतो, खर्च वाचतो। परंतु काही नागरिकांचं यावर असंही म्हणणं आहे देशाच्या निवडणुका होत आहे, या काय ग्रामपंचायत चालवायच्या निवडणुका नाही, त्यामुळे वेळ लागला तर हरकत नाही, परंतु बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्या असं काही नागरिक आणि संघटनांचं म्हणणं आहे। परंतु निवडणूक आयोग यावरच ठाम आहे, ईव्हीएम मशीनवरच मतदान घेतले जाईल। येणाऱ्या काळात या ईव्हीएम मशीन संदर्भात काय घडते, परंतु निवडणूक आयोगाला मात्र वामन मेश्राम यांनी निवडणुकीच्या दरम्यान ईव्हीएम मशीन फोडण्याचा जो इशारा दिला आहे तो गंभीर इशारा आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात यावर अनेक संघटना अनेक पक्ष यात उडील घेतील यात शंकाच नाही। तुर्तास आजच्या या चर्चेमध्ये या वादग्रस्त वक्तव्याची आपण चर्चा जाणून घेतली आहे। पुढील भागात अशा चर्चा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।